हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर मजेत असायला हवं. हा ना माझा ड्राफ्टमधला व्हिडिओ आहे आणि ना आम्ही शेतामध्ये गेलो होतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, त्याच्यानंतर ना व्हिडिओ काही कंटिन्यू केलाच नव्हता. आणि इकडे बघू शकता माझं बाळ किती छान दिसते. हे ना हिवाळ्यातला व्हिडिओ आहे बरं का, कारण तो काय पोस्ट केला नव्हता म्हणून म्हटलं आज पोस्टच करावं. आज काय व्हिडिओ शूट केलाच नव्हता. त्यांना जी काही म्हणजे आमची ती ही म्हणजे पोते वगैरे आहेत, पावसाचं वातावरण होतं म्हणून ना इकडे मुलं असे खेळत होते आणि हे झाकून पण ठेवायचं होतं, कारण ना जेणेकरून ते भिजणार नाही, ते थापी अशी भिजून जाणार नाही. त्याच्यामुळे हा खाली तळवट होता. तुम्हाला सांगते हा कसं पॅक बंद करायचं, एवढी हवा सुटली होती की विचारूच नका. असे दोन्ही साईडला दुमडून घेतलं होतं आणि इथे भावाची तब्येत काही ठीकच नव्हती म्हणून तरी पण तो काही थोडं आईला आता एवढं काही जास्त करता येत नाही म्हणून तो आई आम्ही सर्वजण अशी मदत करत होतो आणि हे हवेनं पूर्ण असं उडून जात होतं. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ नये म्हणून असं शेतकऱ्यांना खूप अवघड आहे बरं का. ज्यावेळेस पाऊस येणार आहे म्हणताच ना ते पूर्ण असं झाकून ठेवावं लागतं. प्रत्येक गोष्टीची खूप काळजी केअरफुल काम करावं लागतं. फक्त शेतकऱ्यांना असं वाटतं की पैसा भेटतो, आपण जिथे ते भाव करतो, खरं तर ना त्यांना काहीच परवडत नाही. काही गोष्टी परवडतात तर काही गोष्टी काहीच परवडत नाही. आलेल्या भावामध्ये प्रत्येक गोष्ट विकावी लागते असं होऊन जातं. आणि हे पूर्ण असं खूप छान बांधत होता. भावाला ना एवढं माझा खरंच तो खूप हुशार आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना म्हणजे त्याच्याच गोष्टीनुसार सगळेजण चालत असतात. आणि इकडे मुलं पण खूप जास्त एन्जॉय करत होते. आणि भरपूर दिवस झाला ना हा व्हिडिओ पोस्ट करेल म्हणलं, पण पोस्ट करायला काय टाईम पण भेटला नव्हता. आणि इकडे एवढं छान ते झाकून ठेवलं होतं विचारूच नका, कारण याच्यामध्ये पूर्ण सोयाबीन होतं. आणि इथे ना असं आम्ही काही जास्त शेतामध्ये येत नाहीत हे नाही, त्याच्यामुळे आज म्हटलं आम्ही आलो होतो म्हणून जायला पाहिजे. आणि इकडं बारकं बाळ बघा म्हणजे किती मस्त एन्जॉय करते आणि त्याने काही शेत बघितलंच नव्हतं म्हणून तो शेतातला आनंद पण घेत होता आणि मुलं मस्त एन्जॉय करत होते. आणि दोघाला चौघं झाले ना तर खूप मस्ती करत असतात. आणि इकडे माझा भाऊ हे पूर्ण असं बांधून ठेवत होता, कारण ना ते बांधून ठेवलं ना तर कुठं पाणी जाणार नाही, हवा आले तरी ते उडणार पण नाही त्याच्यामुळे. आणि म्हणजे ते ना प्रत्येक गोष्टींना काय म्हणतात ना तसं करावं लागतं बरं का. आणि इकडे मुलांचं ना खूप मस्ती चालली होती आणि आम्हाला आता घरी जायचा टाईम पण झाला होता. बरं झालं आम्ही इथंच होतो त्यावेळेसपासून जरा थोडं थोडं टिपकायला सुरू झालं होतं, म्हणजे पाऊस यायला सुरुवात होणार होती म्हणून आम्ही सर्वजण घाबरलो हे पूर्ण असं झाकून ठेवलं होतं. कारण आता शेतामध्ये कोणीच नाही आहे. आता हा थांबेल, अजून म्हशीची गाईची दुधाची धार काढायची आहे. धार वगैरे म्हणजे दूध काढल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत. तोपर्यंत तिला पूर्ण असं आवरून जावं लागेल. आणि एकट्याला पण काही झाकायला येत नाही, ही त्यांना 2-4 माणसं झाकण्यासाठी लागत असतात. आणि आई पण आजकाल खूप कमी, पहिले कंटिन्यू शेतामध्ये येत होती. आता तिला जसं जसं तिचं वय होतं आहे तसं तिला काही यायला जमतच नाही बरं का. तेव्हापासून माझा भाऊ सर्व शेती करतो आणि त्याचं शेतीचं नियोजन एवढं भारी आहे की प्रत्येक वेळेस त्याचं म्हणजे तो खूप म्हणजे विचार करून प्रत्येक गोष्ट करत असतो. आणि आमच्या आईचं आणि त्याचं एवढं जमतं की दोघंजण ना कुठेही बोलत बसले ना 2-2, 3-3 तास गप्पा मारत असतात. त्यानंतर आम्ही घराकडे जाणार होतो तर आमचं आवरून आम्ही घराकडे निघालो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही छान असा ताज्या दुधाचा चहा ठेवला होता, कारण ना संध्याकाळी शेतातून आल्यावर ना फ्रेश तर वाटतच नाही आणि मला म्हशीच्या दुधाचा चहा खूप आवडतो. असं होतं माझा आजचा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.